माझे नाव समृद्धी राहुल आहे. नमस्कार, माझे नाव प्रियंका रमेश सगळे. आमच्या शाळेचे नाव कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय बिलोली. आज आम्ही तुम्हाला पेपर टूथब्रश हा प्रयोग इथे करून दाखवणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य: खडीसाखर, मीठ, दालचिनी, बेकिंग पावडर, लवंग आणि पुदिना तेल. हे सर्व साहित्य औषधी गुणधर्म असलेल्या पदार्थांपासून बनवलेले साहित्य आहे. खडीसाखरामध्ये विटॅमिन, मिनरल, अमिनो ऍसिड असतात व ही साखर इतर साखरेच्या तुलनेत कमी गोड असते व मूग दुर्गंधी दूर होते. मीठामुळे आपले दात पांढरे शुभ्र होतात आणि यामध्ये आयोडीन असते व मूग दुर्गंधी दूर होते. दालचिनी हा सर्वात जास्त मसाले वापरला जाणारा पदार्थ आहे. यामुळे कफ व पित्त कमी होते, हृदयरोग, डायबेटीज, वजन वाढ देखील कमी होते आणि मूग दुर्गंधी दूर होते. बेकिंग पावडर याच्यामुळे आपले दात पांढरे शुभ्र होतात व तोंडाची दुर्गंधी कमी होते. लवंग याच्यामुळे आपले दात दुखणे कमी होते व हिरड्याचे दुखणे कमी होते. जर आपले दात दुखत असतील तर हे दाढाखाली ठेवल्याने दाढ दुखणे आपले कमी होते. पुदिना तेल याच्यामुळे आपले दाढ दुखणे कमी होते, हिरडे मजबूत राहतात, याच्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते. तर आम्ही इथे हे सर्व औषधी गुणधर्म असलेले पदार्थ निवडले आहेत. तर खडीसाखर, दालचिनी आणि लवंग या तिन्हीची आम्ही इथे पेस्ट टाकलेली होती आणि मीठ, बेकिंग पावडर यामध्ये टाकून आणि पुदिना तेल टाकून याला आम्ही इथे मिक्स केलेला आहात. मग याला असं मिक्स केल्यानंतर हा जो बटर पेपर आहे हा साधा आहे, याला काहीही लावलेलं नाही. तर याला आम्ही इथे ग्रीस करत आहोत. याला चांगल्या प्रकारे ग्रीस करायचं. मग याला ग्रीस केल्यानंतर सुकवायचं. सुकल्यानंतर आपल्याला काय होतं, प्रवासात नेण्यासाठी सोपी जातं. मग बटर पेपर आपल्या बॉटलला लावायचं. बटर पेपर असं बॉटल लावायचं. आपल्याला आता पाणी टाकण्याची आवश्यकता नाही, कारण हा बटर पेपर ओला आहे. हा सुकल्यानंतर जेव्हा आपण याला प्रवासामध्ये नेतो तेव्हा आपण असं बॉटलला लावून त्याच्यावर पाणी टाकून ब्रश करू शकतो. यामुळे काय होतं, आपल्या तोंडामधील जे जंतू आहेत ते नष्ट होतात आणि आपले आरोग्य चांगले राहते. लहान मुलं काय करतात, कोलगेट खातात, त्यामध्ये केमिकल असते, त्यामुळे त्यांना पोटाचे आजार होतात. तर आम्ही इथे औषधी गुणधर्म असलेले पदार्थ निवडले आहेत. याच्यामुळे आपल्या दातातले जंतू दूर होतात आणि आपले आरोग्य चांगले राहते. हे सर्वांना उपयोगी पडते आणि आपल्या प्रवासात नेण्यासाठी आपल्याला सोपे जाते.